dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये आपण शिकणार आहोत विषय मराठी. आणि मराठीमध्ये जे घटक आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला घटक आहे आकलनाचा, ज्याच्यामध्ये आपण उतारा व त्यावर आधारित प्रश्न, कविता व कवितेवर आधारित प्रश्न, तसेच सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि संवाद व त्यावर आधारित प्रश्न हे उपघटक पाहिलेले आहेत. त्यानंतर दुसरा जो घटक आहे दुसरा, त्याच्यामध्ये शब्द संपत्ती हे या घटकाचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये जे उपघटक आपण शिकतो आहोत त्यात आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध व अशुद्ध शब्द, तसंच शब्द समूहाबद्दल एक शब्द, हे काही उपघटक बघितलेले आहेत. आणि आज जो घटक आपण या शब्द संपत्ती घटकाच्या मध्ये बघणार आहोत उपघटक, तो आहे वाक्प्रचार. तर वाक्प्रचार हे आता तुम्ही इयत्ता 8वीला आहात आणि 5वी पासून किंवा त्यापेक्षा आधीच्या वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला या इंग्रजी बरोबरच हिंदी आणि मराठी भाषेचा अभ्यास तुम्ही केलेला असेल किंवा 5वी पासून करता आहात. त्यामुळे वाक्प्रचार ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा वाक्प्रचार म्हणजे काय हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे असं गृहीत धरून आपण पुढे जाऊया. त्यातही आणखी तुमच्यापैकी काही जणांनी जर इयत्ता 5वीमध्ये किंवा 4थीमध्ये जर स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली असेल तर तुम्हाला वाक्प्रचार चांगल्या प्रकारे माहीत असतील असं आपण गृहीत धरूया. तर वाक्प्रचार हा अतिशय महत्त्वाचा उपघटक आहे शब्द संपत्ती या घटकामधला. डेफिनेटली प्रश्न या घटकावर विचारले जातील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा खूप जास्त अवघड नाही. थोडासा अभ्यास केला, थोडेसे वाक्प्रचार जर तुम्ही वाचून काढले तर तुम्हाला अतिशय सोपे जातील या उपघटकावरचे प्रश्न. तर सुरुवातीला आपण जसं नेहमी करतो अगोदर वाक्प्रचार ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा वाक्प्रचार म्हणजे काय हे बघणार आहोत आणि त्यानंतर या घटकावर आधारित कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातील ते आपण एक एक करत बघूया. तर वाक्प्रचार म्हणजे काय? बोलणारी व्यक्ती आपल्या मनातील अर्थ वा भावना, आता इथे दोन गोष्टी आहेत बघा. बोलणारी व्यक्ती आपल्या मनातील अर्थ वा भावना विशिष्ट शब्दसमूहाच्या साहाय्याने, आणखी एक महत्त्वाचा शब्द आहे शब्दसमूह. बोलणारी व्यक्ती आपल्या मनातील अर्थ वा भावना विशिष्ट शब्दसमूहाच्या साहाय्याने व्यक्त करते, त्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. आता बोलणारी व्यक्ती जेव्हा आपल्या मनातील अर्थ किंवा भावना व्यक्त करू पाहते किंवा इतरांना सांगू इच्छिते तेव्हा कुठला तरी एक शब्द न वापरता किंवा कुठल्या तरी एका शब्दामध्ये आपल्या मनातील अर्थ किंवा भावना व्यक्त न करता शब्दसमूह म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त शब्दांचा जो समूह आहे त्या शब्दसमूहाच्या माध्यमातून, त्या शब्दसमूहाच्या साहाय्याने, त्या शब्दसमूहाच्या मदतीने जेव्हा ती व्यक्ती आपल्या मनातील अर्थ वा भावना व्यक्त करते तेव्हा त्या शब्दसमूहाला आपण वाक्प्रचार असं म्हणतो. आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं, उदाहरण जर या वाक्प्रचाराचं बघितलं तर बघा इथे काय दिलेलं आहे. अमीरला अचानक संपत्ती मिळाली, हे एक वाक्य आहे. अमीरला काय झालं? अचानक संपत्ती मिळाली. आता जेव्हा आपण वाक्प्रचाराचा वापर करतो वाक्यामध्ये, आपल्या मनातील अर्थ किंवा भावना जेव्हा आपल्याला व्यक्त करायची आहे, सांगायची आहे कोणाला तरी, तेव्हा आपण काय करतो? सरळ सरळ वाक्य न वापरता आपल्या मनातील भावना किंवा अर्थ विशिष्ट शब्दसमूहाच्या साहाय्याने व्यक्त करतो आणि त्या शब्दसमूहाला आपण वाक्प्रचार असं म्हणतो. आता अमीरला अचानक संपत्ती मिळाली असं न म्हणता जेव्हा आपण असं म्हणतो की अमीरला घबाड मिळाले, काय मिळाले? अमीरला घबाड मिळाले असं आपण म्हणतो. माझे काम अडले आहे, माझे काम अडले आहे असे न म्हणता आपण म्हणतो माझे घोडे पेंड खाते. आता इथे दोन गोष्टी आहेत. एक आहे घबाड मिळणे. अमीरला काय मिळालं? घबाड मिळालं. घबाड मिळणे म्हणजे संपत्ती मिळणे किंवा अचानक संपत्ती मिळणे. आणि माझे काम अडले आहे म्हणजे माझे घोडे काय करते आहे? पेंड खाते. तर घोडे पेंड खाणे म्हणजे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो की काम अडणे. तर जेव्हा आपण दिलेल्या शब्दसमूहांचा शब्दशः अर्थ न घेता त्यात लपलेला अर्थ शोधतो किंवा त्यात लपलेला अर्थ आपल्याला घ्यायचा असतो तेव्हा तिथे तो शब्दसमूह वाक्प्रचार म्हणून
पुढे येतो. जसं घबाड मिळणे असेल किंवा घोडे पेंड खाणे. आता घोडे पेंड खाणे याचा जर आपण शब्दशः अर्थ घ्यायला गेलो तर तो वेगळा होतो. परंतु इथे आपण कशाच्या संदर्भाने तो वापरलेला आहे? काम अडलं आहे. काम अडलं म्हणजे काय झालं? घोडं पेंड खातंय, घोडे पेंड खाते. आता तो शब्दशः अर्थ आपल्याला घ्यायचा नाहीये. तर वाक्प्रचार ही बोलण्याची ही एक विशिष्ट पद्धती असते. काय असते? वाक्प्रचार ही बोलण्याची एक विशिष्ट पद्धती असते. या पद्धतीमुळे आपले बोलणे प्रभावी होते. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे की या शब्द संपत्ती घटकामध्ये जेवढे उपघटक आपण बघतो आहोत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, या सगळ्या गोष्टींमुळे किंवा या सगळ्या उपघटकांमध्ये जे जे काही आपण शब्दांच्या संदर्भानं शिकतो आहोत, अभ्यासतो आहोत, या सगळ्यांमुळे एकतर आपली भाषिक संपत्ती जी आहे किंवा शाब्दिक संपत्ती जी आहे ती तर वाढतेच, परंतु आपलं बोलणं अधिकाधिक प्रभावी होतं. म्हणजे एखाद्याला अचानक संपत्ती मिळाली आहे असं म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा म्हणतो की त्याच्या हाती घबाड लागलंय किंवा त्याला घबाड मिळालंय, माझं काम अडलंय असं म्हणण्याऐवजी आपण जेव्हा घोडे पेंड खातंय असं म्हणतो, तेव्हा आपल्या बोलण्यावर जो प्रभाव दिसतो भाषेचा, तो लोकांच्या लगेच लक्षात येतो की याच्याकडे भाषिक ज्ञान आहे, याला वाक्प्रचार माहीत आहे, त्याला म्हणी माहीत आहे, त्याला शब्दांचे समानार्थी शब्द माहीत आहे, त्याला शब्दांचे विरुद्धार्थी शब्द देखील माहीत आहेत. त्यामुळे भाषेच्या संदर्भाला जर आपल्याला अधिक श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला वाक्प्रचार माहीत असले पाहिजेत, आपल्याला विरुद्धार्थी समानार्थी शब्द माहीत असले पाहिजेत. आपल्याला बोलताना किंवा निबंध लिहिताना आपल्याला वाक्प्रचारांचा योग्य वापर करता आला पाहिजे. याच घटकामध्ये पुढचा जो उपघटक आपण अभ्यासणार आहोत, म्हणी, त्या म्हणीसुद्धा आपल्याला बोलताना लिहिताना वापरता आल्या पाहिजेत, जेणेकरून आपली भाषा काय होते? प्रभावी होते. ऐकणाराला ती ऐकावीशी वाटते आणि जर आपण काही लिहिलेलं असेल तर वाचणारा सुद्धा त्या आपल्या लेखनामध्ये काय होतो? गुंतून राहतो. त्यामुळे आपल्या भाषेला जर आपल्याला प्रभावी करायचं असेल, आता परीक्षेच्या दृष्टीनं तर हे घटक आपल्याला महत्त्वाचे आहेतच आहेत, परंतु भाषिक दृष्टीने एक आपली भाषा अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने सुद्धा हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. तर वाक्प्रचार म्हणजे काय? बोलणारी व्यक्ती जेव्हा आपल्या मनातील अर्थ व भावना विशिष्ट शब्दसमूहाच्या साहाय्याने व्यक्त करते, त्या शब्दसमूहाला आपण वाक्प्रचार असे म्हणतो. आणि वाक्प्रचार ही बोलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ज्यामुळे आपले बोलणे प्रभावी होते. आता काही वाक्प्रचार आपण बघूया आणि त्यांचे अर्थ आपण बघूया आणि मग आपण काही प्रश्न बघूया. आता पहिला जो वाक्प्रचार इथे आहे तो आहे अधीर होणे, म्हणजे उत्सुक होणे. आता एखादी व्यक्ती एखाद्याला भेटण्यासाठी अधीर झालेली आहे, म्हणजे ती त्या व्यक्तीला भेटण्यासाठी काय झालेली आहे? उत्सुक आहे, उत्सुक झालेली आहे. पुढे बघूया. त्या वाक्याचा वाक्प्रचाराचा वापर वाक्यामध्ये कसा केलेला आहे? मामाला भेटण्यासाठी अजय अधीर झाला. आता इथे मामाला भेटण्यासाठी अजय उत्सुक आहे असं म्हणण्याऐवजी आपण मामाला भेटण्यासाठी अजय अधीर झाला असं म्हटलेलं आहे. म्हणजे या वाक्प्रचाराचा वापर आपण वाक्यात केलेला आहे. त्यामुळे नुसते वाक्प्रचार माहीत असणे आणि त्या वाक्प्रचाराचा अर्थ माहीत असणे एवढंच महत्त्वाचं नाही, तर दिलेल्या वाक्प्रचाराचा आपल्याला वाक्यात उपयोग सुद्धा करता आला पाहिजे. आणि या परीक्षेमध्ये जरी नसेल तरी आपल्या ज्या अकॅडमिक परीक्षा होतात त्याच्यामध्ये आपल्याला असा प्रश्न परीक्षेमध्ये असतो की दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करा. आता अधीर होणे हा जर वाक्प्रचार असेल तर त्याचा अर्थ आहे उत्सुक होणे आणि त्याचा वाक्यात उपयोगासाठी इथे वाक्य दिलेलं आहे, मामाला भेटण्यासाठी अजय अधीर झाला. पुढे बघूया. अन्नान्न होणे म्हणजे गरिबीमुळे खायला न मिळणे. लॉकडाऊनमुळे मोलमजुरी करणारे लोक अन्नान्न झाले. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकांवर ओढवलेली आहे की कित्येक गरीब कुटुंबांचा रोजगार गेल्यामुळे त्यांना खायला अन्न देखील दिवसभरातून 2 वेळेचं मिळत नव्हतं. अर्थात त्यांची परिस्थिती काय झाली होती? अन्नान्न झाली होती. गरिबीमुळे त्यांना खायला सुद्धा मिळत नव्हतं. पुढे बघूया. असंतोष निर्माण होणे म्हणजे चीड निर्माण होणे किंवा राग येणे. कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. म्हणजे काय झालं? कंपनीने जे चुकीचं धोरण राबवलं
त्या चुकीच्या धोरणामुळे कंपनीचे जे कामगार होते त्यांच्यामध्ये चिघळी निर्माण झाली. कंपनीच्या धोरणाच्या विरोधात त्यांच्या मनामध्ये राग उत्पन्न झाला. कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. पुन्हा पुन्हा मी हेच सांगतोय की केवळ प्रचार माहीत असणे आणि त्याचा अर्थ माहीत असणे महत्त्वाचं नाही, तर आपल्याला वाक्यामध्ये त्याचा वापर कसा करता येतो, कसा केला पाहिजे हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे. पुढे बघूया. अभिमान वाटणे, गर्व वाटणे. आता विद्यार्थी म्हणून तुम्ही असं काहीतरी काम केलं पाहिजे की शिक्षकाला तुमचा गर्व वाटला पाहिजे. मुलगा म्हणून तुम्ही असं काहीतरी काम केलं पाहिजे की तुमच्या आईवडिलांना तुमचा गर्व वाटला पाहिजे. आणि या देशाचे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी असं काहीतरी काम केलं पाहिजे की आपल्या देशाला आपल्यावर गर्व वाटला पाहिजे, म्हणजे अभिमान वाटला पाहिजे. चांगल्या सवयी, चांगलं काम जरी आपण केलं, वेळेवर अभ्यास केला, तरीही आपल्या आईवडिलांना आपला गर्व वाटतो, शिक्षकांना आपला गर्व वाटतो. आता या वाक्प्रचाराचा कसा उपयोग केलेला आहे बघा वाक्यामध्ये. शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आल्याने दीपाचा सर्वांना अभिमान वाटला. कशामुळे अभिमान वाटला? शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दीपा पहिली आली, त्यामुळे प्रथम आल्याने सगळ्यांना तिचा काय वाटला? अभिमान वाटला. आता शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आल्याने दीपाचा सर्वांना गर्व वाटला असं म्हणण्याऐवजी अभिमान वाटला हा वाक्प्रचार इथे वापरलेला आहे. पुढे बघूया. अभिवादन करणे, नमस्कार करणे. विशाखाने आईबाबांना अभिवादन केले, म्हणजे काय केले? नमस्कार केला. तर हे अधीर होणे, अन्नान्न होणे, असंतोष निर्माण होणे, अभिमान वाटणे, अभिवादन करणे हे काही वाक्प्रचार होते, त्यांचे अर्थ होते आणि वाक्यामध्ये त्यांचा कशा प्रकारे वापर करण्यात आला ते सुद्धा आपण बघितलं. आता आपल्या या लेक्चरमध्ये जास्तीत जास्त आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे वाक्प्रचार, त्यांचे अर्थ आणि त्यांचा वाक्यात उपयोग आपण बघणार आहोत. परंतु तुम्हाला सुद्धा सगळी पुस्तकं तुमची जी अभ्यासक्रमातली आहेत भाषा विषयाची ती वाचून जिथे कुठे वाक्प्रचार मिळतील, त्यांचे अर्थ मिळतील, त्यांचा वाक्यात उपयोग केलेला मिळेल तो वाचायचा आहे, अभ्यासायचा आहे आणि चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघूया. अंत होणे, मृत्यू होणे. अपघातामुळे अशोकचा दुःखद अंत झाला. खरं म्हणजे अशोकचं मृत्यू होण्याचं वय नव्हतं किंवा नैसर्गिक डेथ नसल्यामुळे तो दुःखद काय झाला? अंत झाला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अंदाज बांधणे, अटकळ बांधणे, तर्क करणे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांनी 4 दिवसात पाऊस लागण्याचा अंदाज बांधला. आभाळ जर आलेलं असेल तर आपण सुद्धा अंदाज बांधतो की आज पाऊस येऊ शकतो. अनेक गोष्टींचे अंदाज आपण बांधत असतो, तर्क करत असतो, अटकळी आपण लावत असतो. आणि इथे जे वाक्य आपल्याला दिलेलं आहे ते आहे की हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांनी 4 दिवसात पाऊस लागण्याचा अंदाज बांधला. अन्नाला जागणे. आता इथे परत 2 गोष्टी आहेत बघा. पहिले एक आपण वाक्प्रचार बघितला जो होता अन्नान्न होणे, म्हणजे गरिबीमुळे खायला अन्न न मिळणे. आणि दुसरा इथे अन्नाच्याच संदर्भानं आहे अन्नाला जागणे, म्हणजे कृतज्ञ असणे. कृतज्ञ आणि कृतज्ञ हे 2 विरुद्ध अर्थी शब्द आहेत. कृतज्ञ असणे म्हणजे एखाद्यानं आपल्याला मदत केली, आपण ती लक्षात ठेवणे, आपण त्याविषयी कृतज्ञ असणे. आणि कृतज्ञ म्हणजे एखाद्यानं आपल्याला मदत केली, आपण ती विसरून जातो आणि अतिशय ओरमटपणे किंवा उद्धटपणे त्या व्यक्तीशी वागत असू तर आपण कृतज्ञ झालो असं म्हणता येतं. त्यामुळे कृतज्ञ आणि कृतज्ञ हे 2 विरुद्ध अर्थी शब्द आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. कुत्रा घराची राखण करून मालकाच्या अन्नाला जागतो. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी माणसाच्या सोबत कुत्री असतातच असतात. जसं इयत्ता 5वी मध्ये सुद्धा तुम्ही शिकलेला आहात की सगळ्यात पहिला प्राणी जर कोणता असेल जो माणसासोबत जंगलातून सगळ्यात पहिल्यांदा आला आणि त्याने माणसासोबत राहायला सुरुवात केली तर तो कुत्रा होता. आणि आज तागायत अगदी आपल्या सोसायट्यांमध्ये, आपल्या कॉलनीमध्ये, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सगळीकडे कुत्री ही असतातच असतात. आणि ज्या माणसाकडे, मालकाकडे ही कुत्री असतात त्याच्याकडे ती खातात आणि त्या घराचं, त्या शेताचं रक्षण करण्याचं, संरक्षण करण्याचं काम ती करत असतात. म्हणून अन्नाला जागणे, कृतज्ञ असणे. तर कुत्रा घराची राखण करून मालकाच्या अन्नाला जागतो. मालक त्याला अन्न देतो, मग त्याच्या बदल्यात कुत्रा मालकाला काय देतो? तर कुत्रा त्या मालकाच्या घराची राखण करतो. म्हणजे तो काय करतोय? मालकाच्या अन्नाला जागतोय. त्या अन्नाला जागणे हा एक वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ होतो कृतज्ञ असणे.
अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे मूर्खपणाने उधळपट्टी करणे. अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे मूर्खपणाने उधळपट्टी करणे, कसल्याही नियोजनाशिवाय कसल्याही विचाराशिवाय उधळपट्टी करणे. विशालला लॉटरी लागल्याने त्याने अत्तराचे दिवे जाळले. म्हणजे एकतर लॉटरीचा पैसा विशालकडे आलेला आहे, तो कसा खर्च करायचा हे माहीत नसल्याने किंवा अचानक घबाड लागला असा सुद्धा वाक्प्रचार आपण इथे वापरू शकतो. विशालला घबाड मिळाले आणि त्या घबाडाचं काय करायचं हे माहीत नसल्याने त्याने काय केले, अत्तराचे दिवे जाळले. पुढचा वाक्प्रचार अतिशय सोपा, महत्वाचा आणि आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये सुद्धा आपण हा वापरतो. आश्चर्य वाटणे, नवल वाटणे. नेहमी मस्ती करणारा राजू शांत बसलेला पाहून आईला आश्चर्य वाटले. आता जी एखादी गोष्ट आपल्याला खूप यूज टू असते, एखादा खूप हुशार मुलगा आहे आणि त्याला कमी मार्क्स मिळाले, एखादा खूप ढ मुलगा आहे म्हणजे जो अभ्यास करत नाही आणि त्याला खूप चांगले मार्क्स मिळाले, एखादा खूप शांत बसणारा मुलगा जर जास्त मस्ती करत असेल आणि खूप मस्ती करणारा मुलगा जर शांत बसलेला असेल, अशा ज्या रोजच्या बघण्यातल्या गोष्टी आपल्याला थोड्याशा वेगळ्या दिसतात किंवा त्याच्यामध्ये काही बदल झालेला असतो, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं. तसंच इथे सुद्धा झालं. मस्ती करणारा राजू शांत बसल्यामुळे राजूच्या आईला काय झालं, आश्चर्य वाटलं. आकाश ठेंगणे वाटणे, खूप आनंद होणे. निशांत शाळेत पहिला आलेला पाहून आई बाबांना आकाश ठेंगणे वाटले. वाक्प्रचार काय आहे, आकाश ठेंगणे वाटणे. आता खरं म्हणजे शब्दशः अर्थ जर आपण या शब्दसमूहाचा घ्यायला गेलो तर तो खूप वेगळा काहीतरी निघेल, पण वाक्प्रचारांमध्ये शब्दशः अर्थ आपल्याला घ्यायचा नसतो. आकाश ठेंगणे वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खूप आनंद होणे. निशांत शाळेत पहिला आलेला पाहून आईबाबांना आकाश ठेंगणे वाटले. किंवा आणखी एक वाक्प्रचार आपण इथे वापरू शकतो, निशांत शाळेत पहिला आलेला पाहून आईबाबांना निशांतचा अभिमान वाटला. पुढे बघूया. आव्हान देणे, संघर्षाला आमंत्रण देणे. पैलवानाने कुस्तीसाठी उपस्थित पैलवानांना आव्हान दिले. काय बघा वाक्प्रचार, आव्हान देणे. आता दोन शब्द आहेत. हा आव्हान एक शब्द आहे आणि एक आवाहन असा सुद्धा एक शब्द आहे. तर आपल्याला इथे जो वाक्प्रचार दिलेला आहे तो आहे आव्हान देणे, संघर्षाला आमंत्रण देणे. पैलवानाने कुस्तीसाठी उपस्थित पैलवानांना आव्हान दिले. आरंभ होणे, सुरुवात होणे. अतिशय सोपा वाक्प्रचार. देशाच्या शाळेच्या प्रवेशाने शिक्षणाला आरंभ झाला. इनाम देणे, बक्षीस देणे. स्पर्धेत जिंकलेल्या मुलांना पाहुण्यांनी इनाम दिले. इनाम दिले म्हणजे काय दिले, बक्षीस दिले. आता हे बक्षीस वह्या असू शकतं, पुस्तक असू शकतं, पेन पेन्सिल किंवा पैशाच्या स्वरूपामध्ये सुद्धा हे इनाम असू शकतात. उदरनिर्वाह करणे, उपजीविका करणे हा एक महत्वाचा वाक्प्रचार आहे. उदरनिर्वाह करणे म्हणजे उपजीविका करणे. मोलमजुरी करून शामराव आपला उदरनिर्वाह करतात. मोलमजुरी करून शामराव आपला उदरनिर्वाह करतात म्हणजे आपलं पोट भरतात, आपली उपजीविका करतात किंवा रोजचं त्यांचं जे जगणं आहे ते त्यांच्या मोलमजुरीवर चालू आहे. तर उदरनिर्वाह करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो उपजीविका करणे किंवा उपजीविका चालवणे. तर शामरावांची उपजीविका कशी चालते किंवा शामरावांचा उदरनिर्वाह कसा चालतो किंवा ते आपल्या कुटुंबाचा आणि आपला उदरनिर्वाह कसा करतात, तर बालमजुरी करून. पुढे बघूया. उघड्यावर टाकणे, निराधार करणे. आता उघड्यावर टाकणे याचा शब्दशः अर्थ जर आपण घ्यायला गेलो तर तो अगदी वेगळा होतो. उघड्यावर टाकणे म्हणजे असं बाहेर ठेवणे वगैरे, काही झाकण न लावणे. परंतु इथे जेव्हा वाक्प्रचाराच्या संदर्भाने आपण त्याचा विचार करतो तेव्हा उघड्यावर टाकणे म्हणजे निराधार करणे. केशवने आईबाबांना घराबाहेर काढून उघड्यावर टाकले. घर कोणाचं, आईबाबांचं. पण जेव्हा केशव घरात राहायला लागला तेव्हा केशवने आपल्याच आईबाबांना घराबाहेर काढलं आणि त्यांना उघड्यावर टाकलं म्हणजे त्यांना निराधार केलं. उपकार फेडणे, उत्तराई होणे, कृतज्ञता दाखवणे किंवा आत्ताच आपण एक बघितला अन्नाला जागणे, त्या प्रकारातला हा वाक्प्रचार आहे. आपणास मदत करणाऱ्यांचे उपकार फेडावेत. जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे.
त्यांना गरज पडेल तेव्हा आपण मदतीसाठी सदैव तत्पर असलं पाहिजे, त्यांच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे. उंबरठा ओलांडणे, मर्यादा सोडणे. आता शब्दशः अर्थ जर उंबरठा ओलांडणे याचा आपण घेतला तर उंबरठा हा आपल्या घराची जी चौकट असते किंवा दरवाजा असतो त्याच्या बाहेर पडणे म्हणजे उंबरठा ओलांडणे. परंतु वाक्प्रचाराच्या संदर्भाने जर आपण याचा अर्थ लक्षात घेतला तर तो होतो मर्यादा सोडणे. आईबाबांना अपमान करून विलासने उंबरठा ओलांडला. म्हणजे आईबाबांचा अपमान करून त्याने काय केलं? आपल्या वागण्याचा उंबरठा ओलांडला, वागण्याची मर्यादा त्याने सोडली. उत्तेजन देणे, प्रोत्साहन देणे. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी उत्तेजन दिले, म्हणजेच प्रोत्साहन दिले. त्यांना जी मदत लागेल किंवा जेवढी मदत करता येईल तेवढी मदत शाहू महाराजांनी बाबासाहेबांना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केली. कंठ दाटून येणे, गहिवरून येणे, रडू येणे. मित्राची वाईट अवस्था पाहून तिचा कंठ दाटून आला. कंठ दाटून येणे म्हणजे गहिवरून येणे किंवा रडू येणे. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की आपला कंठ दाटून येतो. कुठे काही वाईट बघितलं किंवा आपल्या आवडत्या व्यक्तींपैकी, आपल्या नातेवाईकांपैकी, आपल्या कुटुंबापैकी कोणाशी जर काही वाईट घटना घडली तर आपला कंठ दाटून येतो, म्हणजे आपल्याला रडायला येतं, गहिवरून येतं. कानाडोळा करणे, दुर्लक्ष करणे. आता कानाडोळा करणे म्हणजे डोळा खरंच आपण काना करू शकतो का? प्रत्येक जण तर नाही. कानाडोळा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. आईने पियूच्या चुकांकडे कानाडोळा केला, म्हणजे आईला दिसत होतं की पिऊ चुका करते, पण आज ना उद्या ती सुधरेल, तिच्या लक्षात येईल, हा विचार करून आईने पियूच्या चुकांकडे काय केलं? दुर्लक्ष केलं, म्हणजेच कानाडोळा केला. कंबर कसणे, तयार होणे. आता येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी तुम्ही सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे, म्हणजे तयार असलं पाहिजे. नुसती कंबर कसणे म्हणजे केवळ तयार होणे असं नाही, तर पूर्ण तयारीनिशी तुम्ही एखाद्या गोष्टीला सामोरे जाणं असं सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं. दीक्षाने स्पर्धा परीक्षेसाठी कंबर कसली. आता ही जी तुमची स्कॉलरशिपची परीक्षा आहे ही सुद्धा काइंड ऑफ स्पर्धा परीक्षाच आहे, आणि या परीक्षेसाठी तुम्ही कंबर कसली पाहिजे. पूर्ण ताकदीने, पूर्ण तयारीने तुम्ही या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. कान देणे, लक्षपूर्वक ऐकणे. आता दोन बघा इथे आहेत. एक कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे, आणि कान देणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणं. आता खरंच आपण कुठेतरी आपला कान देऊ शकतो का? तर नाही. कान देणे म्हणजे कुठेतरी काही चालू असेल आणि ते आपण लक्षपूर्वक ऐकतो आहोत, त्याला आपण कान देणे असं म्हणतो. सरांनी सांगितलेली कथा मुलांनी कान देऊन ऐकली, म्हणजे लक्षपूर्वक ऐकली. खडान खडा माहिती असते, म्हणजे बारीक सारीक गोष्टी माहीत असणे. आता असे अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना एखाद्या प्रदेशाची किंवा एखाद्या जागेची खडानखडा माहिती असते. मोगलीला जंगलाची खडानखडा माहिती होती, कारण मोगली जर तुम्ही बघितलं असेल तर तो प्राण्यांसोबतच जंगलात राहिलेला होता, आणि त्यामुळे इतर प्राण्यांप्रमाणे मोगलीला सुद्धा जंगलाची खडानखडा माहिती होती. पुढचा आहे कानात वारे शिरणे, बेभान होणे. वासरू कानात वारे शिरल्यासारखे धावत सुटले, म्हणजे बेभान होऊन. तर हे काही वाक्प्रचार होते आणि त्या वाक्प्रचारांचे अर्थ होते. त्याचबरोबर त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग कसा केला जाऊ शकतो ते सुद्धा आपण बघितलं. आता आपण काही प्रश्न बघूया, प्रश्नांचं स्वरूप बघूया, कशा प्रकारे आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. पुढे ठळक अक्षरात दिलेल्या प्रत्येक वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेल्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पुढे ठळक अक्षरात दिलेल्या प्रत्येक वाक्प्रचाराचा योग्य अर्थ, हे नीट वाचायचं आहे. योग्य अर्थ की अयोग्य अर्थ किंवा चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. तर इथे आपल्याला योग्य अर्थ असलेल्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे. पहिला प्रश्न आहे बघा याच्यामध्ये, मोकळा श्वास घेणे. आता मोकळा श्वास घेणे याचा शब्दशः अर्थ आपल्याला नको आहे, तर आपल्याला त्याचा योग्य अर्थ काय आहे तो बघायचा आहे. आणि पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, खुल्या वातावरणात येणे. मोकळा श्वास घेण्यासाठी आपण खुल्या वातावरणात येऊ शकतो. बंधनातून मुक्त होणे, अडचणीतून दूर होणे आणि निर्धास्त होणे. आता मोकळा श्वास घेणे
या वाक्प्रचाराचा अर्थ होतो निर्धास्त होणे. एखाद्या संकटामध्ये जर आपण अडकलेलो असो आणि त्या संकटातून जर आपण सुटलो किंवा एखादी समस्या आपण फेस करत असो, त्या समस्येतून सुटतो तेव्हा आपण काय करतो, मोकळा श्वास घेतो. म्हणजे आपण काय होतो, त्या संकटातून निर्धास्त होतो. पुढे बघूया. शान राखणे. आता शान राखणे म्हणजे सन्मान होणे, प्रतिष्ठा टिकवणे, जुळवून घेणे की स्वभाव धर्म टिकवून ठेवणे. सन्मान होणे आहे इथे, त्यामुळे शान राखली जाणे अशा अर्थाने हा वाक्प्रचार आहे. प्रतिष्ठा टिकवणे, जुळवून घेणे सुद्धा होऊ शकणार नाही. स्वभाव धर्म टिकवून ठेवणे तर नाहीच. सन्मान होणे हा थोडाफार होऊ शकतो, पण तो शान राखण्यासोबत नाही जात. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते प्रतिष्ठा टिकवणे. शान राखली. अजयने आपल्या कुटुंबाची शान राखली परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवून. म्हणजे काय केली त्याने, आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा टिकवली. असा वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. पुढे बघूया. हृदय भरून येणे. हृदय भरून येणे. पर्याय आहेत त्रासून जाणे, अर्थातच नाही असू शकत. दुःख होणे हे सुद्धा नाही असू शकत. खूप समाधान होणे होऊ शकेल. आणि चौथा पर्याय आहे खेद वाटणे. आता दुःख होणे जर नसेल तर खेद वाटणे हे सुद्धा होऊ शकणार नाही. त्रासून जाणे हे तिन्ही जवळपास समान अर्थाचे आहेत. खूप समाधान होणे हा या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. परत तेच आपल्याला वाक्प्रचारामध्ये जर त्याचा उपयोग वाक्यात करायचा असेल तर असं म्हणता येईल की सीमा शिष्यवृत्तीच्या परीक्षेत पहिली आल्यामुळे तिच्या आईवडिलांचे हृदय भरून आले. म्हणजे त्यांना खूप समाधान वाटले. पुढचा प्रश्न बघा. पुढे दिलेल्या वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्यातील चुकीच्या जोडीचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. काय करायचं आपल्याला इथे, चुकीच्या जोडीचा पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचंय, बरोबर वाल्या नाही. पहिला आहे आर्थिक परिस्थिती ढासळणे, पैसे अपुरे पडणे, आयोजित करणे, आमंत्रण करणे, इशारा देणे, खून करणे आणि उद्युक्त करणे, प्रवृत्त करणे. आता याच्यामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे ते तुम्ही बघायचं. आर्थिक परिस्थिती ढासळणे म्हणजे पैसे अपुरे पडणे, अर्थातच होऊ शकतं. आयोजित करणे, आमंत्रण करणे, इशारा देणे, खून करणे आणि उद्युक्त करणे, प्रवृत्त करणे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचं आहे की यातला कोणता पर्याय क्रमांक बरोबर आहे. पुढचा आपण बघूया. अर्धपोटी राहणे, पोट भरेपर्यंत न खाणे. बरोबर. लक्षात ठेवा, चुकीची जोडी आपल्याला निवडायची आहे. अश्रू गाळणे, रडणे. बरोबर आहे. उसंत मिळणे, विसावा मिळणे. बरोबर आहे. खंड पडणे, काम पूर्ण होणे. इथे आपलं उत्तर हे आहे, खंड पडणे, काम पूर्ण होणे. ही चुकीची जोडी आहे, कारण खंड पडणे म्हणजे गॅप पडणे. रोजच्या अभ्यासामध्ये खंड पडला म्हणजे रोज जो अभ्यास करायचा तो त्या दिवशी झाला नाही. काम पूर्ण होणे हा या वाक्प्रचाराचा अर्थ नाही. त्यामुळे ही चुकीची जोडी आहे आणि हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढे बघूया. आता इथे काय करायचं, पुढे दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्यातील बरोबर असलेल्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. परीक्षेमध्ये तुम्हाला हे वर्तुळ रंगवायचे आहेत. पाठीवरून हात फिरवणे, माया करणे. पुढचा पर्याय आहे ध्यानी घेणे, निरुपाय होणे. धारेला लागणे, मृत्यू पावणे. निराश होणे, खचून जाणे. इथे काय करायचंय, बरोबर असलेल्या जोडीच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे आहे. तर पाठीवरून हात फिरवणे अर्थात माया करणे. आताही जर आपण गावी गेलो तर जुने जे लोक आहेत, आपले आजी आजोबा असतील किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा, जेव्हा ते आपल्यावर माया करतात, प्रेम करतात, तेव्हा ते आपल्या पाठीवरून हात फिरवतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. पुढे बघूया. आणखी एक प्रश्न अशाच प्रकारचा. काळ बनणे, मृत्यूला बोलावणे. कृपाछत्र हरवणे, आधार नाहीसा होणे. उसंत मिळणे, विश्रांतीची सवय होणे. उसंत मिळणे अर्थात
वेळ मिळण्याच्या संदर्भानं हा आहे. आव्हान देणे, विनंती करणे. तर बरोबर असलेली जी जोडी आहे इथे ती आहे कृपाछत्र हरवणे, म्हणजे आधार नाहीसा होणे. आई वडिलांच्या मृत्यूनंतर अमोलचे कृपाछत्र हरवले किंवा अमोलवरचे कृपाछत्र हरवले. पुढे बघूया. इथे सुद्धा आपल्याला काय करायचं की रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य अर्थाचा वाक्प्रचार निवडायचा आहे. जसं की जत्रेतील मिरवणुकीचा हत्ती अचानक गर्दीत घुसल्यामुळे. जत्रेतील मिरवणुकीचा हत्ती अचानक गर्दीत घुसल्यामुळे काय झालं असेल? लोकांची शुद्ध हरपली असेल का? नाही. धांदल उडाली असेल का? होऊ शकतं. धुंद होणे? नाही. धापा टाकणे? नाही. लोक पळून पळून धापा टाकू शकतात, परंतु अचानक तो गर्दीत घुसल्यामुळे काय झालं? एकच धांदल उडाली, म्हणजे गोंधळ उडाला. हा बरोबर पर्याय आहे या प्रश्नाचा, पर्याय क्रमांक 2. पुढे बघूया. अशाच प्रकारचा प्रश्न. कानांवर डॅश ठेवणे. पाय. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. हात, बोट आणि पदर. कानांवर हात ठेवणे. एखाद्या व्यक्तीचं आपल्याला ऐकायचं नसेल बोलणं, तर आपण कानांवर काय करतो? हात ठेवतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कच्च्या डॅश चेला नसणे. आता इथे आहे कच्च्या, बघूया आपण. शिष्याचा चेला नसणे, अनुयायाचा चेला नसणे, गुरुचा चेला नसणे आणि विद्यार्थ्याचा चेला नसणे. तर आता कच्च्या शिष्याचा चेला नसतो आपण, कच्च्या अनुयायाचा चेला नसतो आपण, कच्च्या गुरुचा चेला नसतो आपण, कच्च्या विद्यार्थ्याचा चेला नसतो आपण. या वाक्प्रचारामध्ये आपलं जे उत्तर आहे ते आहे गुरुचा, कच्च्या गुरुचा चेला नसणे. म्हणजे जेव्हा कुठेतरी स्पर्धेमध्ये आपण उतरतो किंवा कोणाला तरी काहीतरी आपण सांगतो, मी खूप तयार आहे, मी खूप तयारी केलेली आहे, किंवा मी असाच इथे उभा राहिलेला नाही, असं आपण जेव्हा म्हणतो, किंवा आपण हरणार नाही याचा कॉन्फिडन्स जेव्हा आपण आपल्याला असतो, तेव्हा आपण म्हणतो की मी सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाही, म्हणजे मी सुद्धा तुम्हाला पुरून उरेल. अशा अर्थाने हा वाक्प्रचार आहे. तर आज आपण वाक्प्रचार या घटकामध्ये, वाक्प्रचार म्हणजे काय, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा भाषेमध्ये वाक्प्रचारांचा वापर कसा होतो, वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ बघितले, तसेच त्या वाक्प्रचारांचा वाक्यात कसा उपयोग करायचा हे सुद्धा बघितलं, आणि त्याचबरोबर परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला या घटकावर विचारले जाऊ शकतात ते सुद्धा बघितलेलं आहे. तर आज आपण आता इथेच थांबूया. पुढच्या वेळी आपल्या स्कॉलरशिपच्या मराठी भाषेच्या लेक्चरमध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा शब्दसंपत्ती या घटकामधला जो उपघटक आहे म्हणी, तो बघूया. Please subscribe the channel and press bell icon to get notifications. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.